नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग आणि तुमचे सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी डायरेक्ट सलॉनमध्ये आल्यावर शूट केलं बिकॉज की मी घरातून आज शूट नाही केलं कारण की तुम्ही पण बघून खूप बोर झाला असेल. आणि मग नंतरला मी बॉर्बन बिस्किट खाल्लं जो की माझा फेवरेट आहे आणि माझ्या बहिणींचा पण फेवरेट आहे. तुम्हाला माहिती असतं ना की जेव्हा आपली बहीण असते तेव्हा किती आपल्याला घरी एकटे वाटते. जेव्हा बहिणी असतं आपल्याला किती मजा येते. त्यांच्यासोबत आपण भांडतो बोलतो, खूप मजा येते यार बहिणीसोबत. बट ते बहिणी लोक आता नसल्यावर समजतं की यार शिट्टी लोक का गेलेलं लग्न करून असं वाटतं. आणि मग त्यानंतरला हे माझे फेवरेट शॉप आहे की मी इथे काही नाही काहीतरी खातच असते. आणि खाऊन झाल्यानंतरला मी मस्तपैकी फ्रँकी खाते. फ्रँकी कोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. मला माहिती आहे मला सगळ्यांनाच फ्रँकी आवडत असते कारण की ते खूप जंक फूड आहे आणि ते सगळ्यांना आवडतं. आणि मग त्यानंतरला मी गेली सब्जी मार्केटला आणि तिथे मी लिंबू बघितले. किती फ्रेश लिंबू होते कारण की माझ्या मम्मीला लिंबू खूप आवडतात. ती लिंबू पाणी रोज सकाळी पिते. आणि हे माझ्या भावाचे फेवरेट आहेत भेंडी. त्याला भेंडीशिवाय काहीच जमत नाही माझ्या भावाला. आणि मला आवडते वाल, त्यामुळे मी गेली वाल घ्यायला. कोणाला आवडते वाल आणि भेंडी तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि मग त्यानंतरला मी थोडंसं बिलिंगचं काम केलं. बिलिंगचं काम करून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. आणि घरी जाताना तुम्ही बघू शकाल की आमच्यानी एक लॉकच लागत नव्हतं ॲक्च्युली. आणि कारण की खूप लॉक कसं आपल्याला जाम होतो ना, तसं जाम झालेलं लॉक, चावीच लागत नव्हती. फायनली मी ते केलं आणि मग त्यानंतरला आम्ही निघालो चालत घरी. आणि मेन हे ते की पंचआउट करायचं आहे कारण की पंचआउट नाही किया तो आधा सॅलरी नाही मिलेगा. तर पंचआउट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पंचआउट करून झाल्यानंतरला आम्ही निघालो आणि मी धावत मेट्रोकडे आली. बट मला मेट्रो भेटलीच नाही. म्हणजे मला असं वाटलं की 1 मिनटं असेल, पण नाही, ती 5 मिनटं मेट्रो होती. यार असं वाटलं की यार माझं नशीबच खराब आहे, काय करू आता. मी असं आलो, मी धावत आले ना तरी मला मेट्रो भेटली नाही. ठीक आहे चल. त्यानंतर मी घरी गेली, डिनर वगैरे केलं आणि मग त्यानंतरला झोपायच्या आधी मस्तपैकी आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम कोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा ब्लॉग कसा वाटला. बाय.